नमस्कार मंडळी, कशा आहे? बरे आहे ना? बरेच असणार. तर आज कहाणीचा तिसरा दिवस आणि प्रियंकाची कहाणी कोणाकोणाला आवडती नक्की लाईक करून सांगा, कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करू आपण प्रियंकाची कहाणी. आपण कुठं होतो? तिच्या आईवडिलांच्या घरी गेल्याच्यानंतर तिथपर्यंत होतो. तर म्हणतात ना, प्रियंकाचं नशीब कुठंतरी खराबच म्हणायचं, पहिल्यापासूनच म्हणायचं. खराब तर खराबच. कारण की आईवडिलांच्या घरी गेली. तिला असं वाटलं मला आईवडिलांच्या घरी आल्याच्यानंतर थोडंफार का होईना सुख भेटेल बा, असं तिच्या मनात विचार का बा मला माझे आईवडील मला जीव लावतील, बहीण भावंड मला जीव लावतील व आजी बाबा जीव लावतील, हा एक तिचा भ्रम होता, शक्यता. आजी तेवढी फक्त तिला माया करायची आणि मोठ्या बहिणीचं लग्न व्हायलं होतं तिचं. त्याच्यामुळं तिला आई म्हणजे सख्खी आई असून ती काय काय कधी कधी सावत्र आईसारखी वागायची. म्हणजे काही काम नाही ऐकलं किंवा काही नाही केलं तर ती आई काय करायची, तिच्या नरडीवर पाय द्यायची, पोटावर पाय द्यायची आणि तिला त्रास द्यायची का बा तू हे काम नाही केलं, म्हणजे मारायची तिची आई बरं का. आणि त्याच्यानंतर काही आजारी बिजारी पडली तर तिची आई तिच्याकडे लक्ष नाही, अजिबात लक्ष देतच नव्हती. लक्ष फक्त तिच्या आजीच तिला काय तेवढं जीव लावल तेवढंच ती आजी तिचं दुखणं बहाणं करल तेवढंच तिचं होतं प्रियंकाचं. आणि तेवढीच ती आजी तिला खूप जीव लावायची. आणि असं करता करता तिला शाळेत 6वीला टाकलं. सहावी झाली कशी तरी, तिची रडत गागट कशी तरी शाळा झाली. 7वीत गेली. 7वीत पण रडत गागट कशी तरी 7वी झाली. म्हणजे असे त्या 2 वर्षामध्ये तिचं भरपूर कहाणी भरपूर आहे. पण ते काय म्हणतात ना, काही गोष्टी तिला पण नाही सांगू वाटत, म्हणून तिने पण एवढं मन मोकळ्याने मला एवढ्या काही गोष्टी सांगितल्या नाही. झाले 2 वर्ष कसे तरी कटले. 7वी झाली, आता 8वीला जायचं. तिची इच्छा शिकायची, पण तिची आजी आणि आई त्यांचं म्हणणं होतं का शाळा लांब असल्यामुळे शिकवायचं नाही. कोण कसं त्याच्यामुळे तिच्या आजीनी आणि तिच्या मम्मीनी निर्णय घेतला हिला पुढं शिकवायचं नाही. मग निर्णय कोणता घेतला? लग्नाचा घेतला. आता ते लग्नाचा का निर्णय घेतला ते मला पण नाही माहिती बरं का. तर तिचं अवघं 16 वर्षाची पण नसेल माझ्या अंदाजी, 15-15.5 वर्षाची असेल माझ्या अंदाजी. लगेच लग्नाचा निर्णय घेतला तिचा. लग्नाचा निर्णय घेतला तर तिला लागले पोरं यायला, म्हणजे असं बघायला यायला लागले. तर हे जे पोरगं पाहिलं आजीनी पाहिलं बरं की, आईबापानी नाही, कोणच नाही, ह्या स्वतः आजीनी पाहिलं. आजीने असं पोरगं पाहिलं का ते शाळा शिकेल नाही, दिसायला धड नाही, बोलायला धड नाही, फक्त एवढं का बिनविसनी म्हणजे दारू न पिणं, पुड्यानं खाणं, एवढंच फक्त त्याच्यात गुण चांगले होते. का ह्या दारूचं आणि पुड्या पाड्यांचं त्याला व्यसन नव्हतं, एवढंच फक्त त्याच्यात चांगले गुण. बाकी तो दिसायला काळा, बोलायला बोबडा आणि तिला तो 4 आण्याचा सोबत नव्हता. बरं झालं, लग्न करायचा निर्णय घेतला कसा तरी. हवं नाही म्हणता म्हणता लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर बिचारीचं लगेच सासरवास सुरू. बिचारीला सासूला असं वाटलं ही माझं पोरगं हिसकून घेते का काय, माझं पोरगं आता माझं ऐकणार नाही, असं तसं. मग तिला तो धाक सासूबाईला तो धाक. तर सासूबाई लगेच पोराला टार्चर करू लागली, तू तिच्या संग बोलू नको, तिचं काही ऐकू नको. तो विचारायचा बिचारा का बा तुला गोळी आणू का, तिला सर्दी वगैरे काय, आता ते पाणी चेंज झाल्यामुळे तिला काहीतरी झालं असेल दुखणं, तर तो विचारायचा तुला कामावरून येताना एखादी गोळी आणू का, आमका आणू का. ते सासूला सण नव्हतं. सासू लगेच त्याला डोळे वाटारायची का बा तू तिला काहीच विचारू नको, मी आईकडे जिवंत आहे, तू तोपर्यंत तिला काहीच विचारायचं नाही, काहीच द्यायचं नाही. असा सासूचा सासूरवास बिचारी. आता करणार काय, आता मामाचं काढलं, आईवडिलांचं काढलं, आता इकडं तिला वाटलं चांगलं सुखाचं भेटल, तर काचं बिचारीचं नशीब तिथं पण खराबच. तर मग तिने कसे का होईना महिना बिना झाला तर तिच्या आजीने सांगितलं असेल लग्नाच्या अगोदर का बा तिचं उन्हामध्ये डोकं दुखतं, उन्हामध्ये काम सांगू नका तिला, तुम्हाला काय सकाळचं काम संध्याकाळचं काम करून घ्या, पण उन्हाचं तिला काय काम सांगू नका. मग आडबंगाची सासू
आता हिला काम नाही सांगायचं म्हटल्यावर हिला करायचं काय. मग ही सासू हटकून दुपारचं काम करायची, कर बाबा तू करते ना. तर एक दिवशी तिला सण नाही झालं, ते काय वावरात काही काम करत असं, ही सासू आली म्हणे कुदळ घेऊन आणि डायरेक्ट मुलाच्याच पाठीत टाकली. का? कारण की आता सुनाला बोलायचं नाही म्हटलं मग आपल्याच मुलाला त्रास द्यायचा, असं तिने निर्णय आडबंगासारखा घेतला. बरं, मग तिने डायरेक्ट सांगितलं, म्हणजे ती तिच्या तोंडावर नाही पण माघारी शिकवायची मुलाला, तू तिच्या संग जर का बोलला आणि तिच्या संग तू जास्त तिच्या पुढं केलं तर माझ्या इतकं वाईट कोण नाही. म्हणजे कोण? तिची सासू पोराचे कान भरायचे. आता पोरगं कसं आईची आज्ञा पाळायचं बिचारा, आई जसं सांगेल तशी दिशा. आई म्हटली उठ उठ, बस बस, मग आईच जसं म्हणाल तसं. मग झालं कसे कवाय ना, वर्ष 1.5 वर्ष नाही, सॉरी 3-4 महिने झाले लग्नाला. तर तिच्या आजीला जुलाब झाल्यामुळं पॅरलेचा झटका गेला. आता ही गेली विचारायला का चला म्हणे आपण आजीला भेटून येऊ. आता ही नवऱ्याला विचारायला गेली. आता नवरा काय म्हणतो, आईला विचार. आता आई तर नाहीच म्हणायला लागली, नाही म्हणायला लागली. हिचा जीव लागला तळमळ व्हायला. मग शेवटला तिच्या घरच्यांनी फोन केला का बा असं असं आहे, पाठवून द्या 1 रात्रभर. बाईनी 1 रात्र पाठवण्याच्या ऐवजी सकाळी पाठवलं आणि संध्याकाळी लगेच घेऊन घरी बोलवलं. बरं झालं, तुझी सून तुझ्या घरी. पण एवढा सासूरवास करायची ना सासू, कळ ना, तिच्या जेवणावर नजर, ती काय करते काय नाही तिच्यावर नजर. परत तेवढं नाही तर मुलाला सांगायची अजिबात तिच्या संग बोलायचं नाही, मतलावापुरतंच बोलायचं. आता मतलावापुरतं तुम्ही समजू जा का एका आथरुणावर राहूनसुद्धा तो बोलत नव्हता. काय मतलब तो तुम्ही समजून घ्या काय. तर मग असं म्हणता म्हणता कसे तरी 2-3 वर्ष ढकलले. 2-3 वर्ष ढकलल्याच्या नंतर सासू काय करायची, आडबंगावानी स्वतःला मुदावून भांडणं करायची, याला त्याला घराने सांगायची, या शिवागती ती तशी वागती. आता लोकांना कसं आहे, शेजारी भाऊबंदकीला तेवढंच लागतं ऐकायला, सासू सुनाचे भांडणं कशी लावायचे, कशी हे करायचे, हे चांगलं जमतं. मग एक दिवशी हरताळका चतुर्थी होती. हरताळका चतुर्थी असल्यामुळे ना ती त्याच्या 2-3 दिवसाच्या आधीची ही कहाणी सांगते, हरताळकाची आणि गणेश चतुर्थीच्या 2-3 दिवसाची. ही सासू नवरा कुठेतरी गावाला झाले होते तिचे. आता हिला खाली ते घरं होते ना, तिथल्या एका माणसाने तिला इशारा केला का काय केलं ते देवालाच माहिती. तर तिने काय केलं, गपचित राहायचं ना. सासूला काही कसं नवरा उशीखालचा सापच राहतो, किती केलं तर, किती खरं बोला आणि किती काही बोला, सासूला पण. मग शेवटला तिने सासूला काही गोष्टी सांगितल्या का बा असं असं घडलं, तसं तसं घडलं. मग 2-3 दिवसांनी चतुर्थी, गणेश चतुर्थी आणि हरताळका एकाच दिवशी होती. आता हिचं चालू आवरणं घरातलं, भांडे कुंडे सगळं आवरून सावरून, आणि हिला हरताळकाची पूजा करायची होती, त्याच्यामुळे हिचं सगळं आवरून बिवरून चालू. आता सासू आणि नवरा खाली फवारणी करतोय. आता सासूनी त्या दिवशी गप्प बसावं ना, दुसऱ्या दिवशी काढावं ना, काय काढायचं नाही. नेमकं त्याच दिवशी उकरून काढलं भांडणं त्यांच्या संग, तुम्ही असे करता माझ्या सुनासंग, तुम्ही तसे करता. मग आता हिला सुनावर विश्वास नसल्यामुळे तिने तसं कार्यक्रमाच्या दिवशी उकरून काढलं ना. तर काढलं आणि विषय असा झाला का ते म्हणे नाही म्हणे खोटं आहे म्हणे, आमच्यावर काही पण तुमची सुना आरोप करते म्हणे. आता बिचारीचं एवढं मन मोकळं असतं, जर का तिच्या मनात कपट असतं तर तिने सासूला नवऱ्याला सांगितलं असतं का ह्या गोष्टी, नसतं सांगितलं. कारण ती जर का चॅप्टरच नव्हती, तिला वाटलं मी जर का खरं सांगायला गेलं तर माझ्या बाजूने बोलतील. पण काय आता म्हणतात ना, नशीबच बिचारीचं खूप खराब. आता हा भाग आपण उद्या कंटिन्यू करू. हरताळकाचा पुढचा काय आहे ना, तो तर लयच गंभीर आहे. तुम्हाला उद्याच्या भागात सांगते. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांनी. बाय बाय.